नमस्कार. लोकमान्यमध्ये स्वागत. आज आपण पाहणार आहोत वादळांच्या वंशाच्या बाजूचा लढाऊ लेखक डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांच्याविषयी. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन कादंबरीला सरस्वती सन्मान जाहीर झाला आणि त्यांचं नाव मराठी विश्वात आणि भारतामध्येही पोचलं. पण त्या अगोदर शरणकुमार लिंबाळे यांचं लेखन मराठीमध्ये भरपूर आहे. अक्करमाशी या पुस्तकापासून ते प्रकाशात आले. पण यानंतर शरणकुमार लिंबाळे यांची एक खंत होती की मराठीमध्ये साहित्य वाचलं जात नाही आणि हे साहित्य वाचलं जात नसल्यामुळं लेखकाला लिहिण्याची एक ऊर्जा हे वाचकच असतो. वाचक जर कादंबरी किंवा कवीनं लिहिलेल्या कविता वाचत नसतील तर लेखकाची लिहिण्याची क्षमता कदाचित ती तिथंच विझून जाते. म्हणून ज्यावेळेस लेखक लिहित असतो त्यावेळेस आपण वाचलं पाहिजे आणि ह्यासाठी लोकमान्य आपल्यापुढे घेऊन येत आहे एखाद्या लेखकाविषयीची संपूर्ण माहितीचा एक आपण सुरू करतोय. त्यामधील पहिले लेखक आहेत डॉक्टर शरणकुमार लिंबाळे. मराठीमध्ये कथा, कविता, कादंबरी, समीक्षा असं भरपूर लिहिलं गेलेलं आहे. पण ते जर पोचवायचं असेल तर लेखकाला तिथं आपल्याला त्याविषयी माहिती पाहिजे. त्या लेखकाने लिहिलेलं साहित्य कोणत्या प्रकारचं आहे, कसं वाचलं पाहिजे हे सांगणारी माणसं पाहिजे, तरच साहित्य वाचलं जातं. ज्यावेळेस एखाद्या चित्रपटाची समीक्षा किंवा चित्रपटाचा टीव्हीवर जाहिरात होते त्यावेळेस तो चित्रपट पाहिला जातो. पण एखादा लेखक असेल, कवी असेल किंवा एखाद्या लेखनिकाची कलाकृती असेल, ही जर आपण अनुभवायची असेल तर ती वाचावी लागेल. त्याचा आपल्याला जर माहितीपट पाहायचं असेल तर लेखक माहीत पाहिजे. आणि आपण म्हणतो की एखादी गोष्ट एक तरी ओवी अनुभवावी असं सांगितलेलं आहे. एखादा जर ग्रंथ वाचायचा असेल तर एक तरी ओवी अनुभवावी लागते. त्याच पद्धतीने लेखक जर अनुभवायचा असेल तर त्याचं एक तरी पुस्तक वाचावं लागतं. आपल्या मेंदूचा विकास हा वाचनाने होत असतो. लेखक, कवी असतील हे एकदमच असं लिहित नाहीत, ते विचार करून लिहित असतात. आणि याच विचारांती एक आपण आज पाहणार आहोत डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांच्याविषयी, ज्यांना असं म्हणावं लागेल की वादळांच्या वंशजांच्या बाजूचा लढाऊ लेखक आहे. अक्करमाशी वयाच्या 25व्या वर्षी लिहिलेला हा लेखक आहे. ज्या लेखकाने 25व्या वर्षी लिहायला सुरुवात केली ती आजपर्यंत हा लेखक लिहितोय. 2018ला त्यांची सनातन कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यानंतर त्या कादंबरीला आत्ता जो सरस्वती सन्मान मिळाला ती राष्ट्रीय पातळीवर कादंबरी पोचली. हिंदीमध्ये अनुवाद आहे त्या कादंबरीचा. कित्येक भाषामध्ये त्यांचे पुस्तकं अनुवाद झालेले आहेत. कथा, कादंबरी, कविता, समीक्षा लेखन त्यांचं अनुवादित झालेलं आहे. तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे लेखक का माहीत नसतात, तर त्या लेखकाविषयी माहिती पोचलेली नसते. म्हणून आज आपण पाहणार आहोत डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांच्याविषयी. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान जाहीर झाला आणि त्यानंतर ते प्रकाशात आले. वयाच्या 25व्या वर्षी लिहिलेल्या अक्करमाशी या आत्मनिवेदनामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांना त्यांच्या सनातन या कादंबरीसाठी प्रतिष्ठित के बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती पुरस्कार जाहीर झाला आहे. 22 भाषामधील देशातील 22 भाषामधील पुस्तकाचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार यावर्षी मराठीतील डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांना भेटलेला आहे. वयाच्या 25व्या वर्षी अक्करमाशी आत्मनिवेदन त्यांनी लिहिलं. आत्मकथा कोण म्हणतं काही लेखक सांगतात की ही माझी आत्मकथा आहे, ही मी आत्मनिवेदन पद्धतीनं लिहिलेली आहे. पण काही लेखक आत्मकथा सांगताना स्वतःबद्दल उरबडवेपणा सांगतात किंवा ती त्या भाषेमध्ये लिहिताना आपल्याला जगाबद्दल राग व्यक्त केला जातो. पण अक्करमाशी ही या कादंबरीबद्दल डॉक्टर शरणकुमार लिंबाळे स्वतः सांगतात की हे माझं आत्मनिवेदन आहे. कधीही त्यात आक्रस्यपणा नाही. जे भोगलं, जे अनुभवलं ते लिहित गेलो. याच पद्धतीने शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या मनामधील ज्या आपलं दुःख वाटेल ते फक्त सांगितले. त्यामुळे ते स्वतः म्हणतात की हे आत्मनिवेदन आहे, आत्मकथा नाही. हे सर्वात महत्वाचं आहे की स्वतःच्या त्या अक्करमाशी या आत्मकथेला ते आत्मनिवेदन म्हणतात. आत्मचरित्र नाही म्हणलं त्यांनी आत्मनिवेदन म्हणलेलं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. सरस्वती पुरस्काराने सन्मानित होणारे मराठीतील तिसरे साहित्यिक आहेत. मराठीमध्ये 1993 मध्ये विजय तेंडुलकर यांना त्यांच्या कन्यादान नाटकासाठी, 2002 मध्ये महेश एलकुंचवार यांना त्यांच्या युगांत नाटकासाठी सरस्वती पुरस्कार मिळाला आणि तब्बल 19 वर्षानंतर आज आपल्याला शरणकुमार लिंबाळे यांच्या रूपानं पुरस्कार भेटलेला आहे. त्यांच्या सनातन या कादंबरीला हा पुरस्कार भेटलेला आहे. हा पुरस्कार 1991 पासून सुरुवात केली या पुरस्काराला. पहिले पुरस्कार ते होते हरिवंशराय बच्चन. अग्निपथ 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 जी आपण कविता पाहतो ती हरिवंशराय बच्चन यांची आहे. मोटिवेशनल कविता लिहिणारे हरिवंशराय बच्चन होते.
त्यांचे काही चित्रपटाला त्यांचे गाणीसुद्धा आहेत. काही त्यांनी पटकथाही लिहिलेल्या आहेत. त्यांचे सुपुत्र अमिताभ बच्चन आज चित्रपट क्षेत्रात आहेत, तेच हरिवंशराय बच्चन. आता सनातन कादंबरीविषयी पाहू. ही कादंबरी मुघल आणि ब्रिटिश कालखंडातल्या इतिहासावर आधारित आहे. देशातील स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकताना दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान प्रकर्षाने पुढे आलेले नाही. आणि सनातन या कादंबरीमध्ये दलित आणि आदिवासींच्या योगदानाचा उल्लेख इथं आपल्याला शरणकुमार लिंबाळे यांनी केलेला पाहायला मिळतो. इतिहास लेखनासाठी माणूस किती वाचन करतो आणि त्यानंतर तो इतिहास पुनर्लेखन करतो आणि नंतर पुनर्प्रकाशन केलं जातं, एवढा मोठा हा इतिहास त्यांनी सनातन या कादंबरीत मांडलेला आहे. सनातन कादंबरी खरं वाचली पाहिजे. पुरस्कार मिळालेल्या कादंबरी ही असेच पुरस्कार मिळाले नसतात. त्याच्यामागे लेखकाची भरपूर मेहनत असते आणि त्यानंतर काही परीक्षक असतात. ते परीक्षक त्याचं कोणत्या पद्धतीने लिहिलेलं आहे, कोणत्या स्वरूपाची समीक्षा ती करतात आणि त्यावर ते पुरस्कार भेटला जातो. म्हणून सनातन ही कादंबरी आता प्रत्येकानं वाचली पाहिजे अशा स्वरूपाची आहे. कारण सर्वोत्तम सन्मान हा भारतातील एक साहित्यामधील सर्वात महत्त्वाचं योगदानासाठी दिला जातो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता शरणकुमार लिंबाळे यांची आपण साहित्य संपदा पाहू. त्यांचे कविता संग्रह आहेत उत्पात, श्वेतपत्रिका, उद्रेक, धुडगूस. त्यांचे कथासंग्रह आहेत बारामाशी, हरिजन, रथयात्रा, दलित ब्राह्मण. त्यांच्या कादंबऱ्या आहेत भिन्नलिंगी, उपल्या, हिंदू, बहुजन, झुंड, ओ, सनातन, रामराज्य. त्यांची आत्मनिवेदन आहेत अक्करमाशी, राणीमाशी आणि पुन्हा अक्करमाशी. समीक्षा आहे दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, साहित्याचे निकष बदलावे लागतील, ब्राह्मण्य, दलित आत्मकथा, एक आकलन, वादंग, दलित साहित्य आणि सौंदर्य. यानंतर त्यांची संपादने आहेत दलित प्रेम कविता, दलित पॅंथर, भूमिका आणि चळवळ, दलित चळवळ, दलित साहित्य, प्रज्ञा सूर्य, रिपब्लिकन पक्ष, वास्तव आणि वाटचाल, विवाहबाह्य संबंध, नवीन दृष्टिकोन, गाव कुसाबाहेर, कथा, ज्ञानगंगा घरोघरी, शतकातील दलित विचार, साठोत्तरी मराठी वाङ्मय प्रवाह, सांस्कृतिक संघर्ष, भारतीय दलित साहित्य. एका लेखकाने किती लिहायचं हे डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे पाहिलं आपल्याला माहीत होतं की लेखक किती लिहित असतो. यातले एकही पुस्तक आपण वाचलं जात नाही. तो लेखक राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त होत असतो. त्यावेळेस आपण खरं तर वाचलं पाहिजे. अशाच पद्धतीचं डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संपदा आहे. त्यांच्या पुस्तकाचे काही कव्हर पेजेस मी दिले आहेत. कधी वाचण्याचा तुमचा योग आला तरी कव्हर पेजेस आहेत. विवाहबाह्य संबंध, नवीन दृष्टिकोन, हिंदू आहे, शतकातील दलित विचार आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे, गाव कुसाबाहेर कथा आहेत, प्रज्ञा सुरू आहेत, गर्व से कोई हिंदीतील अनुवाद आहे, दलित ब्राह्मण हा इंग्रजीत अनुवाद झालेलं पुस्तक आहे, गैर दलित आहे, भारतीय दलित साहित्य, पुन्हा कर्माशी, भारतीय दलित साहित्य, दलित ब्राह्मण्य, दलित पॅंथर आहे, बहुजन आहे, झुंड आहे, दंगल आहे, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र आहे, दलित साहित्य वेदना और विद्रोह हिंदीमध्ये त्यांचं संपादन आहे, ब्राह्मण्य आहे, उद्रेक आहे, व्हाईट पेपर हे त्यांचं एक इंग्लिशमध्ये अनुवाद आहे, रामराज्य आहे, साहित्याचे निकष बदलावे लागतील असं ठामपणे सांगणारे ते आहेत. दलित साहित्य सौंदर्य हे एक त्यांचं मराठीतील बुक आहे आणि इंग्लिशमध्ये द दलित ब्राह्मण्य सुद्धा आहे. एवढं त्यांचं लेखन आहे. आता पुरस्कार मिळाल्यानंतर शरणकुमार लिंबाळे यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलं की काय मला पुरस्कार भेटला पण आणखी काय हवं आहे मला. सुर्वे एका कवितेत म्हणतात, याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवत आहे, रोजीरोटी मला मिळालेली आहे, आणखी काही हवे आहे, याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवत आहे. लेखकाची एक आपण म्हणलं असतं, नारायण सुर्वे यांच्या एका कवितेत ते म्हणतात की आणखी काही हवे आहे याचा अर्थ असा आहे की याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवत आहे. लेखक कशासाठी लिहितो? समाज बदलावा म्हणून, माणसं भंगारात जाऊ नये म्हणून लेखक लिहित असतो. आणि शरणकुमार लिंबाळेंची ही तीच भूमिका आहे. महात्मा गांधी म्हणायचे, या देशावर जातीयतेचे काय कुट्ट ढग आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत. महात्मा गांधींचं म्हणणं होतं की या देशावर जातीयवाद आहे, हे जे काळे कुट्ट ढग आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत. आणि दलित लेखक या देशाचा चेहरा स्वच्छ करू इच्छितो. आम्ही जाती व्यवस्थेच्या विरोधात बोलतो, लिहितो, म्हणजेच आम्ही एक सुंदर राष्ट्र निर्मितीच्या ध्येयाने बोलतो. एक सुंदर राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक दलित साहित्यिक, विचारवंत, चळवळीचा कार्यकर्ता झटतोय. अशा पद्धतीने आमच्या कामाकडे पाहिले पाहिजे. सध्याच्या काळात मला कधी कधी वाटते की चळवळीला थोडीशी मरगळ आली आहे. पण जेव्हा मी संपूर्ण भारताकडे आणि भारतातील दलित समाजाकडे पाहतो तेव्हा दलित तरुण आणि आजची भारताची तरुण पिढी ही वेगळ्या पद्धतीने विचार करते आणि समतेसाठी लढू पाहते, हे मला महत्त्वाचे वाटते. पुरस्कार मिळाल्यानंतर लेखकाची काय भावना आहे? देश सुधारतोय, देश बदलेगा तो हम बदलेंगे. त्यामुळे देशामध्ये विकास झाला पाहिजे, माणसं बदलली पाहिजेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर त्यांच्याबद्दल सांगायचं तर वादळाच्या वंशजाच्या बाजूचा लढाऊ लेखक, हे मी अगोदर ह्याच्यासाठी म्हणलं. कविता असू दे किंवा कथा, कादंबरी असू दे किंवा समीक्षा,
संमेलनाची भाषणे असू दे किंवा मुलाखत किंवा विविध ग्रंथासाठी त्यांनी लिहिलेले अगदी चिंतन गर्भ विविध संपादकीय असतील, या साऱ्यामधून ठोस भान आणि भूमिकेचा लिंबाळे यांचा कुठेही गोंधळ झालेला आढळत नाही. जे सांगायचे ते धीटपणे, विचारपूर्वक, ठाम स्वरूपात. लढाऊ लेखकाचा कणखर स्पष्टपणा घेऊन वादळांच्या वंशजांच्या बाजूचा लढाऊ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांची ओळख आहे, यात शंकाच नाही. लेखक लिहितो ना, त्यावेळेस लेखक संपूर्ण आपली ऊर्जा त्या लेखणीसाठी देत असतो आणि त्या ऊर्जेतूनच त्याची उर्मी तयार होत असते आणि तो लिहित असतो. आपण त्या लेखणी त्यांची पाहिली, त्यांचं भाषण पाहिलं, त्यांचं एखादा संपादित ग्रंथ पाहिला, तर आपण ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की त्याची खोली किती आहे. आपल्या मेंदूवर एकदम प्रकाश पडल्यासारखं वाटतं. एखाद्या लेखकाचं लेखन जे असतं ना, सर्वात महत्त्वाचं असतं. कवी असेल, 4च ओळीची कविता असते, पण आपल्याला लक्क प्रकाश पाडून जाते. म्हणून साहित्य मराठीत असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, वाचलं पाहिजे. त्या लेखकाबद्दल आपला दृष्टिकोन बदलतो. लेखक असं का लिहितोय, असं का म्हणतो, हे त्याच्या साहित्यातून कळतं. सरस्वती सन्मान मिळालेल्या सनातन या कादंबरीची पार्श्वभूमी काय आहे, ही कोणत्या टप्प्यात साकारण्यात येते, असं त्यांना जेव्हा विचारलं जातं त्यावेळेस ते सांगतात. सनातन कादंबरी दलित आणि आदिवासी समाजाचा राजकीय आणि सामाजिक इतिहास सांगते. मुघल आणि ब्रिटिश काळात दलित आणि आदिवासी समाजाने दिलेल्या लढ्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. हुतात्मा आणि क्रांतिकारकांच्या यादीमध्ये दलित आणि आदिवासी दिसत नाहीत. म्हणून त्यांनी ही कादंबरी लिहिली. कोरेगाव भीमा लढ्याला 200 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कादंबरी लिहिली. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे की लिहिली कधी, कोरेगाव भीमानंतर, ज्यावेळेस दंगल झाली त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की माणूस माणसाच्या जवळ असला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. त्यांचं मत आहे की लेखक एका भाषेपुरता राहिला तर तो किती मोठा असला तरी ठराविक कोशापुरता असतो. सर्वात महत्त्वाचं वाक्य. लेखकाने स्वतःचा आवाका वाढवला पाहिजे. मी मराठीचा लेखक आहे म्हणून मराठीचा लेखक नाही राहिला पाहिजे. त्याने हिंदी, इंग्रजी असेल, प्रादेशिक भाषा असतील, त्यांचं वाचन केलं पाहिजे. आपलं लेखन कोणत्या पद्धतीचं आहे हे कळण्यासाठी लेखकाचा आवाका मोठा असला पाहिजे. समीक्षेमध्ये आपण म्हणतो की लेखकानं इतर भाषेतील पुस्तकं वाचलीच पाहिजेत आणि त्याच्यातून त्याच्या पुस्तकाचं कम्पॅरिझन झालं पाहिजे. पण आज लेखक हा फक्त त्याच भाषेपुरता मर्यादित राहतोय. लेखक लोकल पण असावा आणि ग्लोबल पण असावा. पण लोकल लेखक राहिला तर त्याचं साहित्य उजेडात येत नाही. ग्लोबल झाला तर त्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यताही भेटते. त्याच पद्धतीचं डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचं लेखन सर्व भाषेत प्रकाशित झाल्यामुळेच त्यांना राष्ट्रीय मान्यता मिळाली, सरस्वती पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी केवळ हिंदीत अनुवाद होऊन चालत नाही, तर प्रत्येक भाषेत अनुवाद झाला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. लेखकाने बहुश्रुत असलेच पाहिजे. आपले लेखक राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास कमी पडतात, ही त्यांची खंत आहे. राष्ट्रीय प्रश्न, साहित्य चळवळी, समाज ही जाण विकसित केलीच पाहिजे. लेखकाने राष्ट्रीय प्रश्न हातात घेतले पाहिजे. राष्ट्रीय चळवळ, समाज ही त्याची जाण असली पाहिजे. आजूबाजूला काय चाललंय हे लेखकानं पाहिलं पाहिजे, त्याबद्दल लिहिलं पाहिजे, तरच तो लेखक आहे. नाहीतर फक्त साधेच प्रश्न हातात घेऊन काय उपयोगाचं नाही. कारण समाजामध्ये बदल घडवण्यासाठी लेखणी ही सर्वात महत्वाची आहे. या देशाच्या चेहऱ्यावर जाती व्यवस्थेचे काळे कुठे डाग पडले आहेत ते नष्ट झाले पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणायचे. याच आधारावर ते म्हणतात की खरं तर दलित लेखकच हे करतो आहे. या समाजव्यवस्थेच्या चेहऱ्यावरचे काळे कुठे डाग पुसून हा देश आणि समाज अधिक सुंदर झाला पाहिजे, या उदात्तेतून आम्ही लेखन करीत आहोत. भारतातील तळागाळातील माणूस सुंदर झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सामान्य माणसाचा उद्गार बळकट करण्याच्या विचारातून मी लेखन करतो. माझे शब्द हे शब्द नाहीत, तर ते परिवर्तनाचे हत्यार आहे. किती महत्वाचं वाक्य आहे. शब्द हे शब्द नाहीत, तर परिवर्तनाचा हत्यार आहे. मला जग बदलायचे, जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, असे म्हणलं गेलं होतं. कारण आपल्याला विकास करायचा असेल तर पुस्तक महत्वाचं आहे. आणि पुस्तकानं मस्त झालेलं मस्तक कधी कुणापुढं नतमस्तक होत नाही. त्यामुळे पुस्तकच हे सर्वात महत्वाचं आहे. पहिला गुरु हा पुस्तक आहे. कारण जर तुम्हाला कोणताही मित्र बनवायचा असेल तर पुस्तकाला तुम्ही सखासोबती बनवा, तुम्हाला कधी एकटं वाटत नाही. त्यामुळे त्यांनी सर्वात महत्वाचं काय सांगितलं की माझे शब्द हे शब्द नाहीत तर परिवर्तनाचे हत्यार आहे. मनोरंजनासाठी नाही तर परिवर्तनासाठी आणि सामाजिक बदलासाठी मी लिहितोय. त्यांची भूमिका आहे की सामाजिक बदल झाला पाहिजे आणि परिवर्तन झाला पाहिजे, यासाठी मी लिहितोय. जीवनवादी मूल्य मांडताना पुरस्काराच्या रूपाने मिळणारे प्रेम हे लेखकाची हिंमत आणि ताकद वाढवणारे असते. लेखकाला काय आवश्यकता असते? प्रेम. त्याचं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकाबद्दल आपण जर त्यांना सांगितलं हे पुस्तक सर मी वाचलं चांगलं आहे, त्यांना किती आनंद होतो. आपल्याबद्दल इतरांना माहीत होतं हे त्यांना महत्वाचं वाटतं. म्हणून जीवनवादी मूल्याबद्दल ते लिहितात. कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला हा जो साहित्यामध्ये वाद निर्माण झाला, त्यावेळेस जीवनासाठी कला आणि कलेसाठी कला असे 2 गट होते. पण शरणकुमार लिंबाळे म्हणतात की जीवनवादी मूल्य महत्वाचे आहेत, हे सर्वात महत्वाचं आहे. देशाचे रक्षण बंदुकीने करता येते, पण समाज आणि संस्कृतीचे रक्षण लेखक
आपल्या कुंचल्याने आणि लेखणीने करतो. त्याची लेखणी समृद्ध ठेवण्यासाठी लेखकाच्या पाठीशी समाज उभा राहिला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे, लेखक लिहितो पण समाज पाठीशी उभा राहत नाही. आपण बघतो की रद्दीत पुस्तकं विकायची वेळ सुद्धा कधी कधी येते, पण हेच पुस्तक त्याने किती दिवस, किती तास, दिवस रात्र जागून एक एक वाक्य तयार केलेलं असतं. आपण ती पुस्तक रद्दीत पाहतो त्यावेळेस मन हळहळलं पाहिजे. घ्या पुस्तकं, वाचा. त्या पुस्तकातून आपल्याला कळेल की या लेखकाला पुरस्कार का भेटला, हा लेखकाची भूमिका अशी काय आहे, लेखकाने हे असं का लिहिलेलं आहे. म्हणून त्यांचं सर्वात महत्त्वाचं आहे की सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितले की लेखकाच्या पाठीशी समाज उभा राहिला पाहिजे. सामान्य लोकांसाठी लेखन करणारा मी एक सामान्य लेखक आहे. विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार हे मोठे लेखक आहेत. त्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याची संधी या पुरस्काराने दिली. ही गोष्ट सरस्वती सन्मानापेक्षाही त्यांना मोलाची वाटते. अक्कर माशीचा लेखक म्हणून मला ओळखतात याचा आनंद आहे, पण अक्कर माशीच्या तोडीचे लेखन मी पुढे केलेले आहे. ते वाचले जात नाही का, की त्याकडे दुर्लक्ष केले जाते, या विचाराने मी निराश होतो. त्यांची निराशा आहे की मी अक्कर माशीनंतर भरपूर लिहिलं, मग यानंतर सुद्धा माझं वाचलं गेलं पाहिजे. कितीतरी चांगल्या पद्धतीचं माझं लेखन आहे, हे सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. एकतर हजारो वर्ष आम्हाला नाकारले गेले होते, त्यामुळे आम्हाला खूप काही भरभरून सांगायचे होते. आमच्याकडे कसली तपश्चर्या नव्हती. कसं लिहावं, काय लिहावं यासंबंधी साहित्याचा कसलाही अनुभव नव्हता. साहित्य म्हणजे काय, समीक्षा म्हणजे काय, ते कशाचे खातात ते सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. फक्त आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे होते, आम्हाला आमची वेदना सांगायची होती. हे सांगितले पाहिजे आणि समाज बदलला पाहिजे, हा आवेश आमच्याकडे होता. त्यांनी थोड्या मार्मिक शब्द सांगितले की आम्हाला फक्त आमचं सांगायचे, समाज बदलला पाहिजे. साहित्यातून समाजाची बदलण्याची अपेक्षा असते. साहित्याचं सर्वात महत्त्वाचं काय काम आहे तर समाजामध्ये बदल घडला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलंय. माझ्या पुस्तकाची अनुवाद झाला नसता तर मी इतका मोठा लेखक झालो नसतो. मला लेखक मोठे करण्यामध्ये अनुवादकांचाही सिंहाचा वाटा आहे, हे सर्वात महत्त्वाचं सांगितले. की तुम्ही इतर भाषेत गेलात तरच तुमचं साहित्य पोचेल. समाजाबरोबर राहायचे असेल तर विधायक भूमिका घेतली पाहिजे, आणि समाजाबरोबर राहायचे असेल तर आपण विधायक भूमिका घेतली पाहिजे, हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि समाज बदलायचा असेल तर लेखक हा समाजामध्ये जगला पाहिजे, त्याला उर्मी भेटते पुस्तक वाचणाऱ्यांकडून. तर आपण अशा लेखकांची पुस्तकं वाचली पाहिजेत, हे सर्वात महत्त्वाचं सांगितलं आहे. अशा पद्धतीनं आज आपण डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांच्याबद्दल पाहिलं. त्यांना राष्ट्रीय पातळीवरचा सरस्वती पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करू आणि या लेखकांचे पुस्तक वाचून आपण त्यांचे विचारही आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये साठवू, जतन करू, हीच इच्छा बाळगतो. आणि आपण आज लोकमान्यमध्ये आज असेच एक एक लेखक पाहत जाऊ. असं तुम्ही लोकमान्यसोबत जोडलेलं राहा. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. थँक्यू व्हेरी मच.